सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आज अनुसया मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपल्या सर्वांचे स्वागत. या संस्थेचा प्रवास अतिशय शॉर्ट टाइम मध्ये आपण पाहतोय की आपल्या सर्वांच्या कष्टामुळे, जसं निखिलजी जगताप यांनी सांगितलं की संस्थेची वाटचाल अतिशय स्मूथ पद्धतीने, सक्षम पद्धतीने, कमी कालावधीत आपले सर्व ध्येय पर्यंत आपण निश्चितपणे पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे या आव्हानाला एक आपला वेगळा दर्जा हा प्राप्त झाला आहे. केवळ आपल्या सर्व प्रामाणिक कष्टामुळे झालेला आहे. संस्थेच्या माध्यमातून निरनिराळे वेगवेगळे उपक्रम आपण सातत्याने घेत आहोत. याची दखल केवळ सासवडकरांनी नव्हे, पुरंदरकरांनी नव्हे, पुणे जिल्ह्याने नव्हे, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे आपलं कार्यक्षेत्र असल्यामुळे मी ठामपणाने आणि गर्वाने या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या ह्या अनुसया मल्टीस्टेट मल्टीपर्पज संस्थेची दखल आपल्या देशाचे केंद्रीय सहकार मंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब यांनी घेतली आणि त्यांनी नुसतीच दखल न घेता आपण पाहत आहोत या अहवालामध्ये सर्वात पहिला आणि प्रथम फोटो हा नामदार मंत्री महोदयांबरोबर, जे आपल्या सहकार खात्याचे एक नामांकित मंत्री महोदय आहेत, आपले पुणे जिल्ह्यातले आहेत, त्यांच्यापर्यंत सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही वारंवार कोऑर्डिनेशन मीटिंग्स होत असतात, त्या मीटिंग्स मध्ये आपल्या संस्थेचं ग्राफ आणि वाटचाल बद्दल एक चांगल्या पद्धतीने डिस्कशन झालं. संस्थेचे आपले सर्व व्यवस्थापक आणि सर्वच अधिकारी त्या मीटिंगला उपस्थित होते. त्या दरम्यान अधिकाऱ्यांनी आणि खास करून विशेष करून आपल्या अनुसया परिवाराचे संस्थापक अध्यक्ष, पुरंदर तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय अशोक भाऊ टेटोडे साहेब यांनी देखील नामदार मंत्री महोदयांना विनंती केली की आपण आमच्या संस्थेची दखल घेतली आहे, इथपर्यंत आमचं मन त्या ठिकाणी थांबत नाहीये. आपला मौल्यवान वेळ हा आमच्या संस्थेच्या आवारात, संस्थेच्या परिसरात आपण आवर्जून त्या ठिकाणी येण्याबाबत आपल्या संस्थापक अध्यक्ष आमदार साहेबांनी त्या ठिकाणी नामदार मुरलीधर मोहोळ विनंती केली आणि त्या विनंतीचा मान ठेवून मंत्री महोदयांनी आपल्या संस्थेला त्या ठिकाणी बऱ्याच वेळ व्हिजिट केली आणि बऱ्याच वेळ संस्थेचं सगळं व्यापक दृष्टिकोन समजून देखील घेतला. पुढे जाऊन याची दखल राज्याच्या अनेक मंत्रिमंडळातील सहकारी सदस्यांनी घेतली. खासदार तावडे साहेब आहेत, खासदार मंत्री महोदय नितीनजी गडकरी साहेब आहेत, महाराष्ट्र शासनातील अनेक मान्यवरांनी, मंत्री महोदयांनी याची दखल घेतली. आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे सहकार खात्यातील प्रमुख आयुक्त म्हणजे दीपकजी तावरे साहेब, बरोबर, तावरे साहेबांनी देखील आपल्या या शॉर्ट टर्म मध्ये त्यांचा एक उद्देश असा होता की बाबा आताच्या या खडतर प्रवासात अनेक संस्था कॉम्पिटिशनच्या विळख्यात अडकतायत, चालतायत, रखडतायत, परंतु आपल्याला बेस आहे, चांगला बेस असताना आपण शॉर्ट पिरियड मध्ये कशा पद्धतीने ही उचल खाल्लेली आहे, तर या खाल्लेल्या उचलबद्दल एक सूक्ष्म पद्धतीने सगळा अभ्यास देखील सहकार खात्याच्या माध्यमातून झाला आणि माननीय आयुक्त साहेब तावरे साहेब त्यांच्यासोबत सोबले साहेब होते, त्यांच्यासोबत आणखीन काही मान्यवर, सहकार खात्यातील नामांकित मान्यवर, त्यांनी वेळ काढून संस्थेमध्ये आपल्या आले आणि त्यांनी संस्थेची चाललेली प्रगतीचा एक बारकाईने दखल घेतली आणि आनंद व्यक्त केला. आता हे सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण म्हणजे हे दैनंदिन प्रक्रियेत हेड ऑफिसला उपस्थित असणाऱ्या सर्वच आपल्या अनुसया ग्रुप आणि अनुसया परिवारातील पदाधिकाऱ्यांना ह्याची माहीत राहते, आवक जावक त्यांना त्याची कल्पना राहते. परंतु आज आपल्या वेगवेगळ्या ब्रांच मधनं सगळेच त्या ठिकाणी उपस्थित आहे. विशेष करून आपले मौल्यवान असे संस्थेचे हितचिंतक, डिपॉझिटर असतील, जे काही पिलर आहेत आपल्या संस्थेचे, ते सगळेजण आवर्जून उपस्थित आहेत. म्हणून अध्यक्ष या नात्याने, या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने चाललेल्या प्रगतीचा एक ग्लिम्स किंवा एक शॉर्ट त्याचे देणं माझे कर्तव्य मी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. खरं तर बोलायचं खूप काय आहे. आपण नुसतंच
सहकार खात्याशी निगडीत कामकाज न करता आपण समाजाच्या हिताचं एक खूप चांगलं काम करत आहोत. जसे की आज आपल्या ह्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण गुणवंत विद्यार्थी 10वी आणि 12वीचे जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्या सर्वांचा आपण सत्कार करणार आहोत. आणि इतर सामाजिक उपक्रम जर सांगायचे म्हटले तर आपण वेगवेगळ्या स्तरांवरती हॉस्पिटलमध्ये अनेक आपले सभासद आहेत, आपले जे काही अनुसूया ग्रुपमध्ये परिवारातील आपले सदस्य आहेत त्यांना हॉस्पिटलच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावर आपण मदत करत असतो. आपण निसर्गाची काळजी घेण्याच्या जो काही व्रत आपण दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेतो त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण या 2 महिन्यापूर्वीच सासवड मधील पालखी मैदानामध्ये आपण वृक्षारोपण केलं. असे जे काही CSR ऍक्टिव्हिटीज आहेत हे देखील आपल्या संस्थेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपण राबवतो. आणि ह्याचं विशेष करून मी पुन्हा एकदा सांगतो, ह्याचं श्रेय हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जातं. कारण तुम्हा सर्वांच्या कष्टाचा आणि आपण दिलेला जो काही मूल्यवान वेळ आहे आणि प्रामाणिकपणा त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपण कमी कालावधीत या संस्थेचं आपण ग्राफ हा उंचवला आहे. खरं तर अजून बोलायचं खूप आहे, परंतु वेळेअभावी मी माझं दिलेलं मनोबल या ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.